सर्वसामान्य जनतेला त्याचा अभ्यास झाला पाहिजे, कमी झाला पाहिजे, त्यानंतर मग तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला मंजूर राहील असं या प्रसंगी होतं. आपण सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी या गोष्टीकडे केंद्रित करू. कारण 14 एप्रिलच्या आपण जल्लोषामध्ये सर्वच बौद्ध बांधव सर्व कार्यक्रम चांगल्यापर्यंत राबवत आहे. सर्वात प्रथम सर्वांना 14 एप्रिलच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. पण उपवर्गाकडे तुम्ही लक्ष केंद्रित करा, कारण त्यामध्ये त्यांनी एक आपल्या परिपत्र आणि मेल पण दिलेला आहे. त्या मेलचं आपल्याला यांचं मेलनंच आपल्याला द्यायचं आहे, हे पण त्यांनी त्याचं सुचवलेलं आहे. ते तुम्हाला पत्रकारांना पण तुम्ही ते नोट पाठवणार आहे. तर यामध्ये नाही उल्लेख त्याचा, पण त्यामध्ये तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देणार आहे. त्यामध्ये त्यांनी डायरेक्ट तुम्ही म्हणजे तुमचं ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही तो मेल त्यांना डायव्हर्ट करा तुमच्या सहीनुसार, असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. आणि त्याची तारीख आहे 15 आज. तुम्ही सांगा की आता आपण आपल्याकडे 10 तारीखपासून 5 तारीख आपल्या सर्वांची तयारी करतात सर्व दिवस. मी पण आता गेल्या 4 दिवसापासून टोटल बिझी आहे. तर काल आमच्याही लक्षात आलं की असं सर आम्ही सर्वांनी दीक्षाभूमीचे जे सोशल वर्क आहे त्यांनी आम्ही चर्चा केली. त्यानंतर आज आम्ही टायमाला टाईम करून आज आम्ही खूप तारांबळून आम्ही पण बाबासाहेबांमुळे जे काही आपण बाबासाहेबांमुळे आहोत. आणि त्या माणसाची आपल्याला जर कदर नसेल तर सर्वात उपवर्गीकरण जे केलेलं आहे प्रतस्थ, त्यामध्ये तो अहवाल सादरच झाला नाही. तर त्या अहवालामध्ये नेमकं काय, हा पण एक प्रश्न आहे. आणि तो प्रश्न आम्हाला असं वाटत आहे की त्यामध्ये काही सूचना नसताना म्हणजे त्याचा निर्णय तुम्ही द्या, असं हे सरकारचं म्हणणं आहे, महाराष्ट्र सरकारचं. पण हे कितपत योग्य आहे. आणि त्या तो अहवाल त्यांनी सादर केला असता तर कदाचित आपण त्याच्यावर बोलू शकलो असतो. पण आपलं असं म्हणणं आहे की त्यांनी सर्वांचं की बौद्ध महासभा व दीक्षाभूमी बौद्ध जतन अभियान यांचं सर्वांचं असं म्हणणं आहे की यांनी कमीत कमी 3 महिने तरी या गोष्टीचा विचार करून या गोष्टी लंबित करण्यात यावी, ही हे आम्हाला सर्वांना आम्ही सरकारला विनंती करतो. विशेष महाराष्ट्र सरकार, कारण आपल्या महाराष्ट्र सरकारच पहिल्यांदा सर्वप्रथम रूल इथंच लागू होतात आणि नंतर ते प्रतिष्ठेत पण लागू होतात. सर्वात रिसर्च आपल्या इथंच केला जाते. तर या गोष्टीकडे तुम्ही लक्ष वेधावं. जय भीम, नमो बुद्धाय. असं म्हणणं आहे सरकारला की तुम्ही 2024 मध्ये 1/8/2024 GR काढता की उपवर्गीकरण करायचं आहे. आणि उपवर्गीकरण जर तुम्हाला करायचं आहे तर 2025चे सगळे महिने गेले, सर्व महिने गेले, तुम्ही तोपर्यंत काहीही उलाढाल केलेली नाही. आणि येणाऱ्या 1 एप्रिल 2026 ही माहिती ही समिती बसलेली आहे आणि आम्ही याच्यासमोर उपवर्गीकरणाचा प्रोसेस करतो. 10 तारखेला एप्रिलच्या 10 तारखेला तुम्ही GR काढला की आम्हाला तुम्ही 15 तारखेपर्यंत उत्तरं द्या, ईमेल पाठवा. हे कितपत बरोबर आहे? अंधारामध्ये ठेवून सगळ्या जनतेचं लक्ष भीम जयंतीमध्ये आहे. मोठ्या उत्साहाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण विश्वामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती केली जाते. त्या माइंडला सगळ्यांचे माइंड किती आहेत हे कुठेतरी दिशाभूल करत आहेत. आणि महाराष्ट्रातल्या फडणवीस सरांना सांगायचं आहे की अशी दिशाभूल करू नका, अन्यथा ही जनता. आणि उपवर्गीकरण करण्यासाठी तुम्हाला गरज काय भासली? बाबासाहेबांनी एवढं सुंदर संविधान दिलं म्हणजे तुम्ही पाठीची रीढ तोडत आहात. हे चुकीचं होत आहे, याला कुठेतरी थांबवायला पाहिजे. आज मुलांचं आरक्षण बंद करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. एवढ्या वर्षापासून मूर्ख होते का बाबासाहेब की त्यांनी एवढं मोठं संविधानामध्ये आरक्षण दिलेलं आहे? आणि आज तुम्ही ते 2024 पासून मागे लागले की आम्हाला उपवर्गीकरण करायचं, उपवर्गीकरण करायचं का? याचं सुद्धा पूर्ण विश्व आपल्या भारतातल्या लोकांना उत्तर द्यावं लागणार आहे गव्हर्नमेंटला. आणि ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण आतापर्यंत एवढेही सरकार झाले, काँग्रेसची सरकार होती, त्यांनी उपवर्गीकरणाचा विषय मांडला नाही. बीजेपीलाच का वाटत आहे याचं सुद्धा त्यांनी फडणवीस सरांनी उत्तर द्यावं. जय भीम. जयंतीनिमित्त नागपूर आणि महाराष्ट्रातील सर्व बंधू भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनी
जयंती उत्सव साजरा करता करता बार्टीच्या पार्टीला जो मेल पाठवायचा आहे या वर्गीकरणाच्या विरोधात, तो जयंती साजरी करता करताच आपल्या सहकाऱ्यांना वेळात वेळ काढून हे सांगावे की बार्टीला या मेलवर या अहवालाचा आम्हाला विरोध आहे, असं बाबासाहेबांची जयंती करताना हे सुद्धा काम करावं अशी सर्व महाराष्ट्रातील बंधू भगिनींना माझी विनंती आहे. आठवणीने एक आपला स्टॉल लावून त्या स्टॉलवर या मेलवर या अहवालाच्या विरोधामध्ये जनमत तयार करणे आणि मेल पाठवणे एवढं तरी काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सोबत हे करावं, म्हणजे आपला हक्क अबाधित राहील. एवढी मी सर्व बंधू भगिनींना विनंती करतो. जय भीम. मी रवी निकनोरे. विषय असा आहे की उपवर्गीकरण हे तात्काळ का बरं करण्यात आली आहे, एवढं म्हणजे जलद गतीने निर्णय सरकारला का द्यावा लागत आहे. आता आम्ही बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतो आहे. त्यामध्ये आमचे बांधव आणि आमचे समाज, आमचे SC ST OBC सर्व बांधव मिळून आम्ही हा उत्सव साजरा करत आहोत आणि त्यामध्ये आम्ही व्यस्त आहोत. आणि एवढ्या लवकरात लवकर तुम्हाला निर्णय कसा हवा ते आमचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र भाऊ फडणवीस, मी त्यांना एवढीच विनंती करतो की एवढा तत्काळ तुम्ही निर्णय घ्या नको आणि आम्हाला कमीत कमी 3 महिन्याची मुदत तुम्ही आम्हाला द्याल, बस एवढीच विनंती मी त्यांना करतो. यानंतरची भूमिका आता तुम्ही तर प्रस्ताव मांडला सरकार समोर, बरोबर. याच्यानंतर तुमची भूमिका काय? बघा 14 एप्रिल आपण खूप चांगल्याने आणि बुद्ध पौर्णिमा सुद्धा आम्ही खूप